नमस्कार, एम ए रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला उपासाच्या भाजणीचं पीठ बनवायचं आहे. त्यासाठी 1 वाटी भगर, 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी राजगिरा घेतला आहे. थोडंसं आपल्याला जिरे घालायचे यात. आधी साबुदाणा आपण भाजून घेऊ. साबुदाणा अगदी छान भाजायचा आहे आपल्याला, सतत हलवत राहायचं. ठिसूळ होस्तोवर असा भाजायचा आहे आपल्याला तो. हे पीठ खूप सुंदर होतं. रेडीमेड पिठापेक्षाही याचे जे थालीपीठ आहे ते खूप सुंदर लागतात. आणि मिक्सरमधून आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे. आता साबुदाणा भाजून झाला आहे. आता भगर भाजून घेऊ. भगरसुद्धा छान भाजायची, हलकी होते छान. प्रत्येक वस्तूला 5-10 मिनटं लागतात. पण घरचं जे आहे पीठ ते खूप छान होतं. एकदा करून पहा. काही वेळ लागत नाही. अगदी छान भाजलं की अगदी सुंदर चव लागते. आता यातून बघा कसं धूर निघतोय, म्हणजे यातलं मॉइश्चर निघून जातं आहे सगळं आणि कोरडा होतो आहे तो. भगर जी आपली आहे ती कोरडी झाली आहे अगदी. आता हे तापलेलंच आहे कढई. बघा, तापलेलं कढईत राजगिरा टाकल्यामुळे अगदी फटाफट उडतो आहे तो. म्हणजे त्याचं लाह्या तयार होत आहेत. ते सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. सगळा भाजू तर सगळ्या लाह्या फुटून जातात. छान भाजला गेला की छान होतात थालीपीठं पण. बघा, राजगिऱ्याच्या लाह्याच तयार झाल्या आहेत. सुंदर भाजला गेला आहे तो. अगदी सगळा राजगिरा आपला भाजला गेला आहे. आता हा काढून घेऊ. खरपूस लागतात याचे थालीपीठ, अगदी छान लागतात. आता आपल्याला जिरे घ्यायचे. 2 चमचे जिरे घेतले मी इथे. ते पण भाजून घ्यायचे थोडे, म्हणजे छान खमंग थालीपीठ लागतं. गरम कढई असल्यामुळे ते लागलीच भाजले जातात आणि पटकन काढून घ्यायची. आता हे आपण सगळं एकत्र करणार आहे. साबुदाणा, भगर आणि राजगिरा भाजलेलं सगळं एकत्र करायचं आहे. खूपच छान भाजलं गेलं आहे आपली भाजणी. राजगिरासुद्धा त्यात अगदी छान त्याच्या लाह्या फुटलेल्या आहेत. आता हा गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक दळून घ्यायचा आहे तो. गार झालं आहे. आता हे पीठ आपण तयार करायचं आहे. पीठही छान झालं आहे अगदी. ओतून घ्यायचं. आता 2-3 वेळेला करायचं असं. एकदम केलं तर मग जरा जाडसर होतो खूप. बघा, खूप छान पीठ झालं आहे अगदी. आणि गार झाल्यावर बरणीत भरून ठेवायचं. असं जास्तही प्रमाणात तुम्ही करून ठेवू शकता. केव्हाही आपल्याला याचं थालीपीठ लावता येतं. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.